नमस्कार. पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. इयत्ता तिसरी विषय गणित. आजचा घटक आहे गुणाकार आणि गुणाकारामधील लॅटिस पद्धत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे. माझा परिचय. बालमित्रांनो, हे इयत्ता तिसरीचे गणिताचे पुस्तक आहे. तर आज आपण या पुस्तकातील 2 अंकी संख्या व 1 अंकी संख्या यांचा गुणाकार पाहणार आहोत. त्यामधील चौकट पद्धत म्हणजेच लॅटिस मेथड या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. बालमित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये तुम्ही 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे ह्या घटक पाहिलेला असेल. त्यानुसार पुढील उदाहरण पाहूया आपण. काल बाबांनी मला 34 रुपयाला 1 पुस्तक याप्रमाणे 2 पुस्तके आणली. ओळखा बरे, बाबांना दुकानदाराला किती रुपये द्यावे लागले असतील. बघा, या ठिकाणी बाबांनी 34 रुपयाला 1 पुस्तक याप्रमाणे 2 पुस्तक, एकावरून अनेकाची किंमत म्हणजे 34 गुणिले 2 बरोबर 68 रुपये. हेच गणित आपण आता लॅटिस मेथडने सोडवणार आहोत. लॅटिस मेथडसाठी आपण 34 हा अंक विस्तारित रूपात म्हणजे 3 दशक 4 एकक 30 आणि 4 याप्रमाणे त्याची फोड करणार आहोत. आणि या घरामध्ये 30 आणि 4 लिहिलेले आहे. समोर गुणिले चिन्ह आणि 2 हे खाली लिहायचं आहे. आता 2नी 30ला आणि 2नी 4ला गुणायचे आहे. 2 गुणिले 30 2 0 0 आणि 2 6 60 झाले. आता 2नी 4ला गुणायचं आहे. 2 गुणिले 4 बरोबर 8. आता या ठिकाणी 60 आणि 8 या अंकाची बेरीज करायची आहे. म्हणजे 60 अधिक 8 बरोबर 68 रुपये. दुसरे उदाहरण पाहूया आपण. चला, हे उदाहरण कोण वाचतंय? 37 गुणिले 4 बरोबर किती? व्हेरी गुड, अगदी बरोबर सांगितले आहे. लॅटिस मेथडने हे गणित सोडवण्यासाठी कशा प्रकारे चौकट टाकून घ्यायचे आहे ते नीट काळजीपूर्वक पहा. व आता काय करायचे आहे, 37 या अंकाची फोड करून विस्तारित रूप लिहून 30 अधिक 7 बरोबर त्या चौकटीमध्ये लिहायचे आहे. त्यानंतर गुणिले 4 गुणिले या चिन्हाच्या खाली आपण 4 लिहिणार आहोत. आता 4नी 30ला आणि 4नी 7ला आपण या ठिकाणी गुणणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला 4ने 30ला गुणायचं आहे. 4 गुणिले 0 बरोबर 0, 4 त्रिक 12 म्हणजे या ठिकाणी आले 120. आता 4ने 7ला गुणायचं आहे. 4 7 28. या दोहोंची काय करायची आहे, या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या चौकटीमध्ये बेरीज करायची आहे. 120 अधिक 28 बरोबर 8 अशी 8, 2 आणि 2 4, 1 अशी 1 बरोबर 148. 37 गुणिले 4 बरोबर 148 हा झाला याचा गुणाकार. बालमित्रांनो, समजली ना तुम्हाला लॅटिस मेथड? पुढचे उदाहरण पाहूया. 56 गुणिले 3 बरोबर किती? या ठिकाणी तुम्ही 56चे विस्तारित रूप लिहायचे आहे. 50 आणि 6 हे झाले 56चे विस्तारित रूप. खाली गुणिले 3, 3ने 50ला गुणायचं आहे आणि 3ने 6ला गुणायचं आहे. येणारा गुणाकार खालच्या चौकटीत लिहायचा आहे. आणि या दोन्ही गुणाकारांची बेरीज या पलीकडच्या बॉक्समध्ये लिहायची आहे. तो झाला 56 गुणिले 3चा गुणाकार. या पद्धतीने हे गणित सोडवा. पुढचं उदाहरण आहे 39 गुणिले 5 बरोबर किती? या ठिकाणी उदाहरणाची मांडणी तुम्ही स्वतः करायची आहे आणि हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचे आहे. बालमित्रांनो, या घटकाचा स्वाध्याय या ठिकाणी तुमच्यासाठी दिलेला आहे. चौकटींचा उपयोग करून खालील गुणाकार करा आणि तुमच्या वहीमध्ये सोडवा. समजली ना तुम्हाला लॅटिस मेथड चौकट पद्धती?